तुम्हा सगळ्यांचं अतुल सरवणली ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा, आज मी तुम्हाला काळांवर 100% प्रभुत्व मिळवा मग कसं मिळवायचं ह्याच मी गोष्टींच्या तुमच्यासोबत चर्चा करणार आहे. पहा, ह्याच्यामध्ये काही तुम्हाला वाक्यरचना आणि त्यांचे सूत्र तुम्हाला मी एक ड्रॉ तुम्हाला आले म्हणजे दाखवणार आहे आणि त्यानुसार तुम्ही त्याचा सराव करा मग तुमच्या लक्षात येऊन जाईल. पहा, इकडे तुम्हाला काय करायचंय, टेन्स असं लिहायचंय, नंतर काळ त्याला मराठी म्हणतात. त्यानंतर बघा इथे तुम्हाला मुख्य काळ किती आहे, 3. मग कोणते कोणते, एक आहे तुमचं प्रेझेंट आणि दुसरं आहे तुमचं पास्ट आणि तिसरं आहे तुमचं फ्युचर. पहा, प्रेझेंट म्हणजे वर्तमान, पास्ट म्हणजे भूत आणि फ्युचर म्हणजे भविष्य. आता ह्याचे काय झाले, प्रत्येकाचे 4 प्रकार पडले. जसे की पहा, पहिला आहे याचा बघा प्रेझेंटची बघा सिंपल पडलाय म्हणजेच साधा, नंतर आहे कंटिन्युअस, नंतर आहे परफेक्ट आणि नंतर आहे तुमचं कंटिन्युअस परफेक्ट. बघा, कंटिन्युअस म्हणजे काय, चालू. परफेक्ट म्हणजे काय, पूर्ण. आणि कंटिन्युअस परफेक्ट म्हणजे काय, चालू पूर्ण. ओके, आता सेम असेच प्रकार 4 पाचचे पडले. जसे की बघा, पहिला आहे तुमचं सिंपल, कंटिन्युअस आणि कंटिन्युअस परफेक्ट. तसं सेम तुमचे 4 प्रकार तुमचे फ्युचरचे पण पडले. बघा, कंटिन्युअस, सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट, कंटिन्युअस, परफेक्ट. आता बघा, त्यांना तुम्हाला काय करायचंय, जोडायचंय असं. बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय, तुमचा पहिला काळ साधा वर्तमान काळ आहे की नाही, साधा वर्तमान काळ म्हणजेच सिंपल प्रेझेंट टेन्स. आलं लक्षात. बघा, हा चार्ट तुम्ही पाठ करा, हा समजून घ्या चार्ट. इकडे टेन्स लिहायचं, इकडे प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर आणि त्याचे प्रत्येकी 4 प्रकार. बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजेच साधा वर्तमान काळ, नंतर आहे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स चालू वर्तमान काळ, नंतर आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ, तर कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ. सेम तसंच सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ, कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्स म्हणजे चालू भूतकाळ, परफेक्ट पास्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ, कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्स म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ. नंतर आहे सेम सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ, कंटिन्युअस फ्युचर टेन्स चालू भविष्यकाळ, परफेक्ट फ्युचर टेन्स म्हणजेच काय, पूर्ण भविष्यकाळ, नंतर कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टेन्स म्हणजेच काय, चालू पूर्ण भविष्यकाळ. बघा, असं तुम्ही या पद्धतीने तुमचं एक अॅक्युरेट तुम्ही तुमचा काळ तयार करणार. पहिलं काय होतं की तुम्हाला काळांची नावं पाठ करावी लागायची. काय, आता तुम्हाला पाठ करायची गरज नाही, फक्त हा कन्सेप्ट लक्षात ठेवायचा आहे. इकडे टेन्स लिहायचंय, इकडे प्रेझेंट, पास्ट, फ्युचर आणि त्याचे 4 प्रकार. ओके, आता याच्यानंतर आपण काय करणार आहोत, यांची सूत्र आणि याच्या वाक्यरचना एकदम थोडक्यात पाहणार आहोत. थोडक्यात म्हणजे तुम्हाला एक्सप्लेन करेन मी, पण महत्वाची माहिती. बघा, मी हा चार्ट ड्रॉ करून घ्या, समजून घ्या. बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणलं तर काय की ह्याच्यामध्ये तुमचं काय, सब्जेक्ट प्लस V1 ला एस किंवा एस आणि प्लस ऑब्जेक्ट म्हणजेच काय, आय गो म्हणजे काय, मी जातो. आता एस म्हणलं तर बघा, ही गोज म्हणजे काय, तो जातो. त्यानंतर आहे सिंपल
पास्ट टेन्स म्हणजेच काय, साधा भूतकाळ. आता ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला काय करायचंय, सब्जेक्ट नंतर वर्बचं सेकंड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. आय वेंट म्हणजे काय, मी गेलो. ही वेंट म्हणजे काय, तो गेला. आता त्याच्यानंतर काय तुमचं सिंपल फ्युचर टेन्स. आता याचं सूत्र पहा, सब्जेक्ट प्लस विल ऑब्लिक शॉल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आय विल गो म्हणजे काय, मी जाणार. ही विल गो, तो जाणार. शी विल गो, ती जाणार. आता ह्याच्यानंतर आहे तुमचं कंटिन्युअस. बघा इथं आपण काय करणार, फक्त चालू असं ऍड करणार. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स म्हणजेच काय, चालू वर्तमान काळ. कंटिन्युअस पास्ट टेन्स म्हणजे चालू भूतकाळ. कंटिन्युअस फ्युचर टेन्स चालू भविष्यकाळ. आता यांच्या सूत्रांमध्ये पण बघा आता चेंजेस होणार. बघा चालू वर्तमान काळ तो सूत्र बघा, सब्जेक्ट प्लस एम इज आर आणि वर्बचं फर्स्ट फॉर्म आणि त्याला ING प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे बघा आय एम गोईंग म्हणजे काय, मी जात आहे. ही इज गोईंग म्हणजे तो जात आहे. नंतर आहे अनेक वचन आर, वी आर गोईंग म्हणजे आम्ही जात आहोत. त्याच्यानंतर आहे तुमचं कंटिन्युअस पास्ट टेन्स. याचं सूत्र पहा, सब्जेक्ट प्लस वॉज वर, नंतर आहे वर्बचा फर्स्ट फॉर्म आणि त्याला ING प्लस ऑब्जेक्ट. बघा आय, ही, शी, इट आणि नेम असेल तर काय वापरायचं, वॉज. आय वॉज गोईंग म्हणजे काय, मी जात होतो. आणि वचन असेल तर वी वर गोईंग म्हणजे काय, आम्ही जात होतो. आता त्यानंतर एक कंटिन्युअस फ्युचर टेन्स. बघा ह्याचं सूत्र, सब्जेक्ट प्लस विल ऑब्लिक शाल प्लस बी प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. म्हणजेच काय, आय विल बी गोईंग. मराठीत काय होईल, मी जात असेल. ही विल बी गोईंग, तो जात असेल. ते विल बी गोईंग, ते जात असेल. आता ह्याच्यानंतर आहे तुमचं काय, परफेक्ट म्हणजेच पूर्ण. बघा इथंच तुम्हाला काय करायचं, परफेक्ट ऍड करायचं. आता बघा ऍड करून दाखवतो, मग तुमच्या लक्षात येऊन जाईल. बघा परफेक्ट म्हणजे काय, पूर्ण. परफेक्ट प्रेझेंट टेन्स. परफेक्ट पास्ट टेन्स म्हणजे काय, पूर्ण भूतकाळ. परफेक्ट फ्युचर टेन्स म्हणजे काय, पूर्ण भविष्यकाळ. बघा आता याची सूत्र पण चेंज होते. आता इथं एवढ्या ह्याच्यात बघा मला मी चेंजेस करून दाखवतो. सोपं आहे. तुम्हाला फक्त ही कन्सेप्ट फक्त लक्षात ठेवले पाहिजे तुम्ही, कुठं काय आहे ते कुठं काय नाही. ओके, एवढं लक्षात आलं तर तुमचे काळ तुमच्या हातात, कारण की काळ समजण्याकरिता खूप प्रॅक्टिस लागते. ओके बघा इथं तुम्हाला काय वापरायचंय, सब्जेक्ट नंतर हॅव, हॅज आणि V3 अँड प्लस ऑब्जेक्ट. बघा इथं तुम्हाला वर्बचं थर्ड फॉर्म घ्यायचं. आय हॅव गॉन, मराठीमध्ये अर्थही चेंज होईल म्हणजे मी गेलो आहे. ही हॅज गॉन म्हणजेच तो गेला आहे.
नंतर वी हॅव गॉन म्हणजे आम्ही गेलो आहोत. ओके, एकदम सिंपल. त्यानंतर बघा हॅड म्हणजे परफेक्ट पास्ट टेन्स म्हणजे हॅड V3. आता ह्या काळामध्ये तुम्हाला काय करायचं की सगळीकडे V3 वापरायचंय. आधीच्या काळामध्ये काय होतं की तुम्हाला सगळीकडे वर्बचं फर्स्ट फॉर्म आणि त्याला ING वापरायचं होतं. बघा इथं तुम्हाला वॉज काढायचं हॅड आणि तो वर्बचं थर्ड फॉर्म. बघा आय हॅड गॉन म्हणजे मी गेलो होतो. वी हॅड गॉन म्हणजेच आम्ही गेलो होतो. त्याच्यानंतर बघा विल शाल हॅव V3. बघा परफेक्टच्या तिन्ही काळांमध्ये तुम्हाला वर्बचं थर्ड फॉर्म वापरायचं आहे. बघा इथं विल आपण कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये घेतलं होतं. सिंपल फ्युचर टेन्स मध्ये विल घेतलं. नंतर कंटिन्युअस फ्युचर टेन्स मध्ये काय केलं इथं बी घेतलं. आता परफेक्ट फ्युचर टेन्स मध्ये काय करायचं तुम्हाला इथं हॅव आणि वर्बचं थर्ड फॉर्म म्हणजे आय विल हॅव गॉन म्हणजे मी गेलो असेल. ही विल हॅव गॉन तो गेला असेल. शी विल हॅव गॉन ती गेली असेल. तर मित्रांनो हे तुम्हाला 9 काळ मी एक्सप्लेन केले. बाकीचे 3 काळ मी तुम्हाला नेक्स्ट सेशन मध्ये एक्सप्लेन करेन. पण हे काळ तुम्हाला खूप महत्वाचे आहेत. यांच्यावर तुम्ही प्रभुत्व मिळवा. यांचं तुम्हाला पॅसिव्हाइजचं पण मी तुम्हाला सांगेन. आणि काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला पहिलं सबस्क्राईब करून नक्की घ्या. ओके, आणि असं तुमचा मला सपोर्ट असू द्या आणि असंच आम्हाला थोडंसं एक मोटिवेशन भेटतं. तर मित्रांनो तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.